हॉस्पिटल फुल, स्मशानातही रांगा. चीनमध्ये नव्या व्हायरसमुळे हाहाकार. जगावर HMPV व्हायरसचं मोठं संकट. दोन 2020 मधील कोरोना संकटानंतर आता चीनमध्ये HMPV नावाच्या नव्या व्हायरसनं धुमाकूळ घातलाय. ह्युमन मेटापिमोव्हायरस नावाच्या विषाणूच्या संसर्गामुळे चीनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. एवढंच नाही तर चीनमधील हॉस्पिटल फुल झालेत. त्याबरोबरच स्मशानभूमीतही मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे या नव्या HMPV नावाच्या व्हायरसमुळे जगाचं टेन्शन वाढलंय. या विषाणूची लक्षणं काय आहेत पाहूयात. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणं, धाप लागणं, जुलाब, अंगावर पुरळ ही या आजाराची लक्षणं आहेत. कोरोनाप्रमाणेच घातक असलेल्या HMPV या विषाणूचा संसर्ग नेमका कसा होतो ते देखील पाहूयात. खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग होतो. संक्रमित लोकांनी वापरलेल्या वस्तूंमुळे सुद्धा संसर्ग होऊ शकतो. संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा असतो. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना लवकर संसर्ग होतो. मात्र या भयंकर विषाणूपासून वाचण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते पाहूया. मास्क घाला. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. वारंवार हात स्वच्छ धुवा. औषधोपचार जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे तापासाठी असतात ते औषधं घेणे, आराम करणे, परत त्याच्यानंतर हायड्रेशन, तुमचं पाण्याची शरीरातली पातळी असते ती नीट ठेवणे. चीनमधील परिस्थिती गंभीर होत असतानाच चीन मात्र कोरोनाप्रमाणेच या विषाणूची माहिती लपवत असल्याचं समोर आलंय. त्यातच या नव्या विषाणूवर कुठलीही लस उपलब्ध नसल्यानं हा विषाणू आणखीनच घातक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनासारखं गंभीर संकट कधी आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.